सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे आणि याची सुरुवात जी आहे ती 10 वाजण्याच्या सुमारास होणार आहे। या मतमोजणीसाठी सुमारे 700 कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। खरं तर आता जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला पाहायला मिळत आहे। प्रमुख लढतींमध्ये सातारा नगरपालिका यामध्ये महाविकास आघाडीने शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नियोजनातून आपली आघाडी उभी केली असून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे आपला गड राखणार का हा महत्त्वाचं यामध्ये पाहायला मिळणार आहे। याबरोबरच फलटण नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर उभे असून त्यांच्या समोर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत। ही मोठी चुरस जी आहे ती फलटणमध्ये पाहायला मिळणार आहे। याबरोबरच वाई, रहमतपूर, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी या ठिकाणी मंत्री मकरंद पाटील यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळत आहे। याबरोबरच शिंदेंच्या शिवसेनेने देखील फलटण, महाबळेश्वर, कराड या ठिकाणी उमेदवार आपले नगराध्यक्षपदाचे असल्यामुळं ही लढत खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे। याबरोबरच भाजपने देखील या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महत्त्वाच्या सभा ज्या घेतलेल्या आहेत। महत्त्वपूर्ण लढतींमध्ये हे नगराध्यक्ष जे आहेत याबाबतची खरी लढत पाहायला मिळणार आहे। त्यामुळं यावेळी नक्की बाजी कुणाची लागणार, कुणाचं वर्चस्व सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांवर राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।